नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे @MBBS 2002 या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रामधील टॉप BAMS कॉलेजेस आणि त्यांची प्रेफरन्स लिस्ट। तर व्हिडिओच्या पार्ट 1 मध्ये BAMS कोर्सबद्दल ओव्हरव्ह्यू घेऊया। तर BAMS ही एक 5.5 वर्षाची फुल टाइम मेडिकल डिग्री आहे, ज्यामध्ये 4.5 वर्ष अकॅडमिक्स आणि 1 वर्षाची इंटर्नशिप असते। या कोर्समध्ये तुम्ही आयुर्वेदाचे प्रिन्सिपल्स, मेडिसिन्स, पंचकर्म, डायग्नोस्टिक आणि मॉडर्न ॲनाटॉमी, फिजिओलॉजी सुद्धा शिकता। महाराष्ट्रामध्ये ही डिग्री 100+ कॉलेजमध्ये दिली जाते, पण ते सगळेच कॉलेज सेम क्वालिटीचे नसतात, म्हणून प्रेफरन्स लिस्ट ही तयार करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही ॲडमिशन योग्य कॉलेजमध्ये होईल। व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये टॉप गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेजेस इन महाराष्ट्र बघूया। सर्वात आधी बोलूया गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेजेस बद्दल, कारण या कॉलेजमध्ये एज्युकेशन हाय क्वालिटीचे असते आणि हॉस्पिटल टायअप स्ट्रॉंग असतो आणि इंटर्नशिप ट्रेनिंग खूप चांगली असते। हे आहेत टॉप सरकारी आयुर्वेदिक कॉलेजेस। सगळ्यात पहिले तर आर्य पोद्दार आयुर्वेदिक कॉलेज मुंबई। हे सर्वात जुनं कॉलेज आहे मुंबईमध्ये आणि एक्सपोजर पण चांगला असतो। सेकंड नंबरला आहे ते टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे। हेरिटेज आणि अकॅडमिक क्वालिटीसाठी पॉप्युलर कॉलेज आहे। तिसऱ्या नंबरचा आहे गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नागपूर, जे की सेंट्रल ऑफ इंडियामध्ये आहे आणि स्ट्रॉंग रेप्युटेशन आहे त्याचं। चौथ्या नंबरला आहे ते गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नांदेड, मराठवाडा रिजनमध्ये लिडिंगचं कॉलेज आहे। 5व्या नंबरचं आहे गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज उस्मानाबाद, जे की रुरल एक्सपोजर आणि क्लिनिकल स्ट्रेंथमध्ये चांगलं आहे। त्याच्यानंतरचं कॉलेज आहे 6व्या नंबरचं GSA बारामती, नवं कॉलेज आहे पण चांगलं आहे। त्याच्यानंतर 7वं कॉलेज आहे गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज जळगाव, उत्तम फॅसिलिटी आणि डिसेंट कट ऑफ आहे। गव्हर्नमेंट कॉलेजसाठी कट ऑफ थोडा जास्त लागतो। अनरिझर्व कॅटेगरीसाठी 450+ आणि OBC ST SC साठी 400+ पर्यंत जाऊ शकतो। तर व्हिडिओच्या तिसऱ्या पार्टमध्ये बेस्ट प्रायव्हेट आयुर्वेदिक कॉलेजेस इन महाराष्ट्र बघूया। जर तुमचा स्कोअर थोडासा कमी असेल तर खालील प्रायव्हेट कॉलेजेस कन्सिडर करा, पण हे रेप्युटेड आहेत आणि अकॅडमिक्स पण स्ट्रॉंग आहे। पहिल्या नंबरचं आहे आयुर्वेदिक सेवा संघ नाशिक, त्याच्यानंतर अस्तगंग आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे। त्याच्यानंतरचे कॉलेजेस मी खाली लिस्टप्रमाणे दिलेले आहेत। या कॉलेजेसमध्ये ॲडमिशनसाठी कट ऑफ हा 350 to 420 रेंजमध्ये असतो, पण फॅसिलिटी चांगल्या आहेत आणि PGसाठी प्रिपरेशन करायचं असेल तर हेल्पफुल ठरतात। पार्ट 4 मध्ये बघूया प्रेफरन्स लिस्ट टिप्स कसे तयार करायचे ते। ॲडमिशन घेताना फक्त कॉलेजचं नाव बघून प्रेफरन्स लिस्ट तयार करू नका, तर खालील काही गोष्टी लक्षात घ्या। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले मेन म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज फर्स्ट प्रेफरन्स द्या, कारण फी कमी असते आणि क्वालिटी पण हाय असते। सेकंड नंबरचा आहे कट ऑफ ट्रेंड बघा, मागच्या वर्षीचा कट ऑफ किती होता कॉलेजचा ते पण बघा। त्याच्यानंतर लोकेशन बघा, घराजवळ हवं का मेट्रो सिटीमध्ये हे पण ठरवा। त्यानंतर हॉस्पिटल टायअप आणि पंचकर्मा ट्रेनिंग असलेली कॉलेजेस कन्सिडर करा। त्याच्यानंतर आहे मायनॉरिटी कॉलेजेस, जर तुमचं जैन, हिंदू, गुजराती बॅकग्राऊंड असेल तर त्या कोट्याखाली ॲडमिशन मिळू शकता। आणि प्रायव्हेट कॉलेजेसची फी पण चेक करा, काही कॉलेज 2 ते 3 लाखापर्यंत फी घेतात पर इयर। व्हिडिओच्या पार्ट 5 मध्ये रिअलिस्टिक अप्रोच कसा ठेवायचा हे बघूया। जर तुमचा स्कोर नीटचा 450+ असेल तर गव्हर्नमेंट कॉलेजसाठी कन्सिडर करा। 400 to 450 असेल तर मिड टायर गव्हर्नमेंट आणि हाय एंड प्रायव्हेट कॉलेजेस मिक्स करा। त्याच्यानंतर खाली दिलेल्या लिस्टप्रमाणे तुम्ही कॉलेजेस ॲड करू शकता। ह्याची माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। जर हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।